हॅलो, नमस्कार. मी रंजना. होमकुक रंजना चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज मी इथे बनवणार आहे तिळाचे लाडू. त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचाही वापर करणार आहे. तर हे लाडू अगदी शेवटचा लाडू होईपर्यंत मिश्रण आपलं कोरडं होणार नाही अशी टीप देऊन आणि मी इथे लाडू दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी सगळ्यांना येणारे साधे सोपे हे लाडू कोणीही करू शकता असे आहेत. तर साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर इथे मी प्रमाण घेतलेलं आहे. हे जे मी बाउल दाखवलाय इथे गुळाचा, तर याच बाउल भर मी इथे तीळ घेतलेले आहे. त्याच बाउलनी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे भाजून याची साल काढलेली आहे. तीळ पण छान खमंग भाजून घेतलेले आहेत इथे. तर इथे गुळाचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. हा एक बघा, एक बाउल इथे मी गुळ आणि हा अगदी आहे याच्या पाव आहे, म्हणजे 1/4 वाटी फक्त इथे मी हा गुळ वापरलेला आहे. तर गुळाचं प्रमाण सहसा सगळे इक्वल प्रमाणामध्ये घेतात. तर माझ्याकडे गोड जास्त कोणी खात नाही, तर हे जे प्रमाण आहे ते हे पण अतिशय छान ते लाडू होतात. तर तुम्ही इक्वल प्रमाणामध्ये पण अगदी 2 ला 2 बाउल भरून तुम्ही इथे गुळ घेऊ शकता. किलोच्या अंदाजाने म्हटलं तर पाव किलो शेंगदाणे आहेत, पाव किलो हे तीळ आहे. ह्याप्रमाणे तुम्ही इथे मेजर करून घेऊ शकता किंवा वाटीच्या मापाने तुम्ही इथे घेऊ शकता. आता सगळ्यात आधी आता आपल्याला हे मिक्सर मध्ये जाडसर फिरवून घ्यायचे आहे शेंगदाणे. इथे बघा, जाडसर आपण हे दाणे इथे दाण्यांचा कूट करून घेतलेला आहे. इथे गॅसवरती एक कढई मी ठेवलेली आहे. थोडीशी मोकळी घेतलेली आहे. आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करता यायला पाहिजे असं व्यवस्थित भांड आपण इथे घ्यायचं आहे. इथे 2 चमचे किंवा 1 चमचा तुम्हाला जसं आवडत असेल तसं 1 चमचा तुपाचा वापर केला तरी चालेल. तर इथे मी 2 चमचे तुपाचा वापर करणार आहे. आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे. घट्ट मी 1 चमचा घेते. तर पाक एकदम तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर पाक कसा बनवायचा आणि जर सर्वांना खाता येईल असे इझिली फुटले पाहिजे, मऊही झाले पाहिजे आणि अतिशय टेस्टी लागले पाहिजे असे पाहिजे असेल तर इथे मी लाडू दाखवतच आहे. मी बनवते ह्या पद्धतीने लाडू बनवलेत. अगदी छोटे मोठे सगळेजण लाडूचा एन्जॉय करू शकतात. इथे आपल्याला आता पाक करून घ्यायचा आहे. इथे 2 टीस्पून घालते मी पाणी. गॅस आपल्याला मिडियमच इथे ठेवायचा आहे. तिळगुळाचे लाडू बनवताना सगळ्यांना टेन्शन येतं की नंतर ते सुकतं आणि जास्त जण नसतील वळायला, तर मग एका माणसाला ते वळता येत नाहीत पटापट, गरमागरम वळावे लागतात आणि सारण आपलं थंड होऊन जातं आणि लाडू वळता येत नाही असे बरेच सगळ्यांच्या कंप्लेंटी असतात. तर आज सारण अगदी शेवटच्या लाडूपर्यंत कोरडं होणार नाही अशी टीप इथे सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. आपल्याला अगदी खुसखुशीत लाडू हवे असतील, ज्यांना दातांचा प्रॉब्लेम नसेल, त्यांनी आपला पाक तयार झाल्यानंतर याच्यामध्ये वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि पाण्यामध्ये आपलं हे पाक टाकायचं आहे आणि एक अगदी 2 सेकंदानंतर असं एक मिक्स करायचं आहे. गोळी आपली तयार होईल त्यावेळेला आपण आपलं जे तीळ गुळ काय असेल, तीळ शेंगदाणे ते ह्याच्यात मिक्स करून आणि लाडू वळायचे आहेत. असा आपल्याला तेव्हा पाक हवा आहे. पण आता मी एवढे कडक लाडू खुसखुशीत नाही करणार आहे, कारण सगळ्यांना इझिली खाता यायला पाहिजे, लहान मोठ्यांना असे मी करणार आहे. हेही लाडू अतिशय छानच होतात, पण अगदी कटकन दाताखाली वाजतो तसे हे करणार नाहीये. तर त्याच्या आधीची स्टेप मी इथे पाकाची करणार आहे. इथे बघा एक तारी पाक तयार झालेला आहे. शेवटचा थेंब असा तार तुटला जातोय, तर मला एवढाच पाक इथे हवा आहे. याच्यापेक्षा जास्त घट्ट पाक मला करायचा नाहीये. तर इथे मी आता हे घालून घेणार आहे शेंगदाण्याचं जे आपण वाटून घेतलेलं आहे. थोडस जाडसर कुटून घेतलेला आहे शेंगदाणा मिक्सर मध्ये, तो इथे घालून घेतलाय. इथे आपल्याला घालायचे तीळ. हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस फुल आपला ठेवायचा नाही. पाक करताना आपण नाही, आता आपलं मिश्रण एकत्र मिक्स करताना पण आपल्याला गॅस एकदम कमी ठेवलेला आहे. मिक्स झालं की आपला गॅस आता मी इथे बंद केलेला आहे. बाकीचा आपण आहे एवढ्या गरम याच्यातच आपलं हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा मी इथे गॅस बंद केलेला आहे. एकदम आपलं व्यवस्थित इथे मिश्रण आपलं हे एकजीव झालेलं आहे. तर आपलं मिश्रण शेवटचा लाडू करेपर्यंत अगदी जसं तसं राहायला पाहिजे, म्हणजे कोरडं व्हायला नको. यासाठी आपल्याला
पाणी ठेवायचं आहे गॅसवर. 1 ग्लासभर आपल्याला इथे पाणी गरम करून घ्यायचं आहे. हे आपण थोडस बाजूला ठेवून घेऊ. 1 ग्लासभर पाणी मी इथे कुकरच्या डब्यामध्ये घेतलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. गॅस इथे बंद करायचा आहे. आता पुढे काय करायचं ते बघूया. इथे आपण पाण्यावरती आपली कढई इथे ठेवून देणार आहे. इकडे मी बर्फाचे काही तुकडे एका अर्ध्या वाटी पाण्यामध्ये घेतलेले आहे. तर हाताला तेल तूप न लावता हे आपलं थंडगार पाणी इथे आपण लावायचं आहे आणि इथे आपण हे लाडू वळायला घ्यायचं आहे. बघा, छान आपल्याला असे लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी तुम्हाला वाटलं एकटेचा हात वळणारे आणि तरी सुद्धा पटपट लाडू आपले झाले नाही आणि आपलं सारण थोडंसं कोरडं झालं, तर अशा वेळेला आपण परत गरम करायला नको म्हणूनच इथे गरम पाणी खाली याच्यामध्ये ठेवतोय. तरी सुद्धा तुमचं तसं झालं तर थोडंसं गॅसवर गरम करून आणि तुम्ही संपूर्ण लाडू इथे असे या पद्धतीने वळून घेऊ शकता. लाडूच्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल की लाडू एकदम छान झालेले आहेत आणि शिवाय अगदी म्हातारे आजी आजोबांना सुद्धा हे खाता येतील असे संपूर्ण लाडू वळून झालेले आहेत. हे बघा, मी हाताने फोडला तर लाडू फुटला आणि आवाज तुम्ही बघू शकता. एकदम छान आपले लाडू आतमध्ये मऊसूत सगळ्यांना खाता येणारे असे होतात. जर तुम्हाला खूप क्रंची लाडू पाहिजे असतील, खुसखुशीत पाहिजे असतील, तर मग असे सांगितल्याप्रमाणे ह्यापेक्षा थोडा घट्ट पाक करा. थंड पाण्याच्या वाटीमध्ये त्याचा थेंब गोळा तयार झाला त्याच्यामध्ये टाका की तुमचे एकदम कटकन आवाज येणारे दाताखाली तसे लाडू इथे तयार होतात. इथे आपले तिळगुळाचे मकर संक्रांतीसाठी लाडू आपले तयार झालेले आहेत. आजची ही तिळगुळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. लाडू नक्की करून बघा. खूप साध्या सोप्या पद्धतीने लाडू इथे दाखवलेले आहेत, तर नक्की करून बघा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.